तर मित्रांनो तर आपली तयारी झालेली आहे. किल्ले अवचितगडच्या दिशेने निघतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, बरेचशे महाराज की जय, बजरंग बली की जय. कोकण रेल्वे मित्रांनो खालून जाते आपल्या. मित्रांनो आपल्या सर्वांच्या दृष्टीक्षेपास येत आहे तो त्या ठिकाणी आहे अवचितगड. ते समोरचं डोंगर म्हणजे त्या अवचितगडचं एक गुरु दिसत आहे आपल्याला तिथे त्या ठिकाणी जायचं आहे. मित्रांनो आपण पोहोचले अवचितगड. बस थांबा मेढा. बघा गाड्यावर जायला रस्ता कुठं नाही. अवचितगड इथूनच ना गाडी जाते ना शेवटपर्यंत. गाडी जाते शेवटपर्यंत. ओके धन्यवाद. ग्रामपंचायत मेढा. कोकण रेल्वे. दादा अवचितगडसाठी सरळ जायचं ना. थोडं गेलो ना. हां वरती किल्ल्यावर जायचं ना. हां पुढे गेलो 2 मिनटं येऊ. हां या चला. बरोबर. 1 तास एक 40-45 मिनटं लागतं काय चढता याला. हां बस इथं पण तोप ठेवले गाड्यावरची आहे की काय. हां ते गडावरती. तुम्हाला कुठं उतरवायचं. हां इथून ओके. नमस्कार. तुमचं नाव काय. व्हिडिओमध्ये या तुम्ही पण. माझं यूट्यूबचं चॅनल आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. माझं नाव संजय. ओके धन्यवाद. ही वाट जाते सर. ओके इथून ना डायरेक्ट. ओके धन्यवाद दादा. दादांचं घर तिकडं लांब असताना सुद्धा दादा आले. धन्यवाद. चला येऊ का सोडायला. धन्यवाद. हां कामाला येईल काय. ओके ओके चालेल. नमस्ते मंडळी. जय शिवराय जय महाराष्ट्र. मी शुभम गणेश मुघल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो आज आपण दर्शन करणार आहोत ते रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या रोहा तालुक्यातील मेढा गावा ठिकाणी असलेले किल्ले अवचितगड. या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण या संपूर्ण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पण या ठिकाणी एक सुंदर विहीर सुद्धा पाहू शकतो. एक भली मोठी विहीर आहे. पावसाळी दिवसांमध्ये ही विहीर नक्कीच भरत असेल. वरपर्यंत पाणी येत असेल. खूप मोठी विहीर आहे. आणि विहिरीच्या पलीकडूनच लगेच त्या तिथून आपण गड चढायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो आपण सध्या पोहोचलो त्या अवचितगडाच्या पायथ्याशी आणि आपल्याला पायथ्याशी पोहोचल्यानंतरच एक मागे एक विहीर पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी किल्ले अवचितगडाचा एक बोर्ड लावण्यात आलेला आहे. आपण पाहूया तो. श्री शिवशंभू प्रतिष्ठान रोहा रायगड व वन विभाग रोहा यांच्या सौजन्याने या ठिकाणी किल्ले अवचितगडाच्या नावाने या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आपण या ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आपल्या. पाहूया किती टाईममध्ये आपण गड चढण्यास. सध्या वाजलेले आहेत 3:31. पाहूया किती वेळ आपण या गडावर पोचतोय. आणि आज विशेष म्हणजे आपण सोलो ट्रेक करत आहोत. आज आपण एकटेच आहोत गडावर जाण्यासाठी. आपल्यासोबत आज कोणीच नाही आहे.
गडाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक ही पाटी पाहायला मिळत आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे, गडाच्या तटांवर व वास्तूंवर कोणताही मजकूर लिहू नका. अतिशय सुंदर असा या ठिकाणी मेसेज देण्यात आले, तो शिवस्मरण प्रतिष्ठान अंबाडी भिवंडी यांच्यातर्फे. आणि या ठिकाणी त्यांनी दिशासुद्धा दाखवली आहे की कोणतेही जे शिवभक्त गडावर येत असतात नवीन ते वाट नको चुकावेत या कारणास्तव त्या ठिकाणी साईन बोर्ड लावलेले असतात. दिशादर्शक मार्गदर्शक असे बोर्ड सूचना फलक लावलेले असतात, जेणेकरून येणाऱ्या शिवभक्तांचे हाल न व्हावेत आणि कोणती चुकामुक न व्हावी, हा याच्या मागचा उद्देश असतो. अतिशय सुंदर अशी हिरवळ या ठिकाणी. शहरापासून दूर खेडेगावात आणि सह्याद्रीमध्ये अशी शांतता पाहायला मिळते. तर तुम्हाला तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडासा आराम पाहिजे असेल तर नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही सह्याद्रीमध्ये येत चला. तुमची हरवलेली सर्व जिद्द पुन्हा तुम्हाला मिळेल आणि सह्याद्रीतून तुम्हाला काहीशी प्रेरणा मिळेल हे मात्र नक्कीच. त्यामुळे तुम्ही नक्कीच शनिवार रविवार कधी वेळ मिळेल तेव्हा सह्याद्रीमध्ये येत चला मित्रांनो. किती शांतता आहे या ठिकाणी. मित्रांनो आपण एका उंच जागेवर येऊन पोहोचलेलो आहोत. इथून हा सारा परिसर दिसत आहे. अजून सुद्धा आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे एक बुरुज आहे, त्या बुरुजापर्यंत जायचं आहे आपल्याला. मित्र नक्कीच आपल्या हातामध्ये जेव्हा आपण गडकिल्ले सर करत असतो तेव्हा आपल्या हातामध्ये अशा प्रकारचं एक सेल्फ डिफेन्ससाठी रक्षात्मक एक बांबू असावा. कारण की जेव्हा कधी आपण एकटी ट्रेकिंग करत असतो या सह्याद्रीमध्ये नक्कीच वन्यजीवांचा वन्य प्राण्यांचा हमला आपल्यावर केव्हाही होऊ शकतो. त्यासाठी सेल्फ डिफेन्ससाठी एक नक्कीच बांबू आपल्या हातामध्ये असावा. वन्यजीव अशा प्रकारचे बघा, अशा प्रकारचे बघा, पवनपुत्र हनुमान. मित्रांनो दोन वानर होते त्या ठिकाणी. नक्कीच आताच म्हटलं मी की जेव्हा कधी आपण सह्याद्रीमध्ये सोलो ट्रेकिंगसाठी येत असतो तेव्हा आपल्या हातामध्ये बांबू असावा. आता ते माझ्या हातामधलं बांबू पाहून थोडे दूरवर पळाले. मित्रांनो शिवशंभू प्रतिष्ठान रोहा यांच्या मार्फत सुद्धा गडावर ठिकठिकाणी जाण्यासाठी असे या प्रकारचे साईन बोर्ड लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून वाटसरूंची या ठिकाणी दिशाभूल होणार नाही याची पुरेपूर काळजी या प्रतिष्ठानने घेतलेली आहे. आणि गडावर देखील चांगलं गड संवर्धनाचं काम या शिवशंभू प्रतिष्ठानामार्फत नेहमीच होत असतं. मित्रांनो थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलो होतो, मात्र जास्त टाईम विश्रांती करून जमणार नाही, कारण की निसर्ग आपलं रूप दाखवायला सुरुवात करत आहे. त्या ठिकाणी जोरदार पाऊस येण्याची चाहूल लागलेली आहे, त्यामुळे आपल्याला पटापट करावं लागेल आणि गाडीच्या माथ्यावरती पोचावं लागेल. चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण गाड्याच्या वर मध्यभागी येऊन पोचले आणि आपल्याला मध्यभागी येताच अशा प्रकारचे काही शिल्प काही मूर्ती पाहायला मिळत आहेत. थोड्याशा भग्न अवस्थेत जरूर आहेत, मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला दिसत आहेत. काही देवी देवतांच्या सुद्धा मूर्ती या ठिकाणी आहेत नक्कीच, कारण की आपण तिथे पाहू शकता की मूर्तीवरती शेंदूर वगैरे लावलेलं आहे, त्यामुळे नक्कीच यांची पूजा केली जात असावी. काही प्रार्थनेचं साहित्यसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी देवपूजा केली जात असावी असा एक प्राथमिक अंदाज मी वर्तवतो. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेल्या किल्ल्याच्या आणि गडाच्या पहिल्या पायरीपाशी. इथून मित्रांनो स्टार्ट होते गडाची पहिली पायरी. आपण जवळपास 80% गड चढून आलेलो आहोत आणि त्यानंतर आपल्याला लागलेली ती गडाची पहिली पायरी.
या ठिकाणी आपण पाहू शकता इथून सुरुवात झाली पायऱ्यांना. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण जात आहोत गडाच्या महादरवाजापाशी. या ठिकाणी आपण आलेलो आहोत गडाच्या महादरवाजापाशी. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहू शकता गडाचा महादरवाजा. तर मित्रांनो, हा आहे किल्ले औचित्यगडाचा महादरवाजा. आणि या महादरवाजाबद्दल जर वैशिष्ट्य सांगायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये जेवढे सुद्धा किल्ले बांधण्यात आले त्या सर्व किल्ल्यांचे दरवाजे आपल्याला गोमुखी पद्धतीचे पाहायला मिळत. आणि या सुद्धा औचित्यगडाचा दरवाजा हा जो आपण महादरवाजा पाहतात हा सुद्धा एका गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपण पाहू शकता. आपल्याला या महादरवाजापाशी येताना एक वळसा घालून यावं लागतो. नक्कीच हे सुद्धा वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बांधकाम विभागाचं, बांधकाम प्रमुखांचं, की जेणेकरून दरवाजावर थेट हल्ला न चढवता यावा याकरिता ही गोमुखी पद्धतीचे दरवाजाची पद्धत जेवढे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किल्ले बांधण्यात आले त्या सर्वमध्ये ही महादरवाजाची रचना अशाच प्रकारची करण्यात आलेली आहे. आणि या औचित्यगडाची सुद्धा महादरवाजाची रचना काहीशी याच प्रकारची करण्यात आलेली आहे. अजून सुद्धा तुम्हाला जर सांगायला गेलं तर या दरवाजाची रचना सुद्धा आपण पाहू शकता. एका अर्धवर्तुळाकार प्रकारची या ठिकाणी कमान आपण या ठिकाणी पाहू शकता. जी भारतीय स्थापत्यशैली आपण पाहू शकता. इतिहास जेवढे सुद्धा आपले किल्ले आहेत आपण अशा प्रकारचा दरवाजा रायगडावरती नाणे दरवाजावरती सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा दरवाजा आहे. आणि अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगेन की या ठिकाणी हे जे होल पाहू शकता, बहुतेक महाराजांचे जेवढे सुद्धा किल्ले आहेत मी आपण याआधी सुद्धा दाखवले तुम्हाला. किल्ले रायगडावर किल्ले सुधागड आपण पाहिला होता. त्या ठिकाणी सुद्धा किल्ले प्रतापगड त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची महादरवाजाच्या खाली आपल्याला होल दिसत होता. हे होल ह्या कारणाने की जेव्हा कधी पावसाच्या पाण्याचा लोट जेव्हा इकडून प्रवाह थेट इथून येईल तेव्हा तो पाण्याचा या ठिकाणी निचरा व्हावा, इथून पाणी पास व्हावे याकरता हे खड्डा असावा. आता सध्या पाऊस पडलेला आहे, नुकताच पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणी थोडीशी कचरा अडकलेली आहे. नक्कीच मित्रांनो, मी आता ही थोडीशी कचरा साफ करतो आणि साफ केल्यानंतर तुम्हाला दाखवतो की नक्की याचा उपयोग कशासाठी होतो. आता तुम्ही हे प्रात्यक्षिक पाहिलंच असेल की पाण्याचा निचरा व्हावा यासाठी याकरता या ठिकाणी याचा उपयोग केलेला आहे. मात्र सध्या थोडासा गाळ जमले, मी तुम्हाला गाळ साफ करून दाखवतो. त्यानंतर कशा वगैरे ही प्रणाली काम करते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मी दाखवलं होतं की या ठिकाणून पाण्याचा येणारा प्रवाह या ठिकाणी अडकला गेला होता. ही जागा आता मी सध्या साफ केलेली आहे. इथून थेट पाणी जातं, इथून धडकून डायरेक्ट पाणी थेट या चौकटीच्या पलीकडे येतं, जेणेकरून डायरेक्टली या दगडांवरती काही त्याचा परिणाम न व्हावा, ही चौकट न ढासळावी याकरिता अशा प्रकारचं या ठिकाणी बांधकाम आणि कोरीव काम करण्यात आलेले, जेणेकरून पाण्याचा निचरा व्हावा. याचा शोध आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच लागलेला आहे. अशा प्रकारच्या ड्रेनेज सिस्टीमचा याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या प्रकारे आपण पाहू शकता महादरवाजा आपण या ठिकाणून आलो. जसं मी म्हटलं होतं की गोमुखी पद्धतीचा दरवाजा, तर आपण ह्या साईडून आलो इकडून आणि एक वळसा घालून असे आपण किल्ल्याच्या महादरवाजापाशी पोचलो. आता इथून पुढे आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला काहीशा महादरवाजाच्या या ठिकाणी खूप त्या दाखवतो. या ठिकाणी मित्र आपण पाहू शकता हा खाचा आहे, हा महादरवाजाचा एक खाचा. या ठिकाणी लाकडी बांधकाम होतं. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता. तसेच सेम या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक लोखंडी हे पाहू शकता. सगळी इथे सुद्धा थोडेसे अवशेष बाकी आहेत. आणि या ठिकाणी असा
दरवाजा बंद केला जायचा. आणि तदनंतर तुम्ही जे हे 2 चौकटी पाहतात, थोडेसे चौकोन पाहतात होल, यामध्ये आपण जागा पाहतात. तर हे कशासाठी, तर इथून एक चौकोनी असा बांबू किंवा लाकडी ओंडका टाकला जायचा की दरवाजाच्या सेफ्टीसाठी, जेणेकरून बाहेरून जर हल्ला झाला तर त्यांना सहजासहजी दरवाजा उघडता न यावा याकरिता असे आडव्या पद्धतीचं एक प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. एक मजबूत पद्धती आपल्याकडे छोटेसे लाकडी बांबू आहे, मात्र त्या ठिकाणी एक मोठा लाकडी ओंडका या ठिकाणी टाकला जायचा दरवाजाच्या सुरक्षा कारणास्तव. अशा प्रकारचे महादरवाजाचं बांधकाम करण्यात गेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या प्रकारे केले सुधागड, केले रायगड, केले प्रतापगड सुद्धा पाहिलं, यासारखे शिल्प याला म्हणतात शरभशिल्प. आधीच्या मी व्हिडिओजमध्ये सुद्धा शरभशिल्प काय असतं आपण शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा पाहिलं होतं, या प्रकारचं शरभशिल्प. नक्कीच तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल शरभशिल्प म्हणजे काय, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जाऊन पहा. मी वर आय बटनमध्ये त्याची लिंक देईन, नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पहा. शरभशिल्प म्हणजे काय आणि शरभशिल्पाचा अर्थ काय असतो, कशामुळे शरभशिल्पाला या शिल्पाला नाव देण्यात आलं, याचा मी उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर असे प्रत्येक किल्ल्यांवरती तुम्हाला शरभशिल्प जे शुभ मानलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर ही जागा आपण जी पाहतात ही बहुतेक कदाचित किल्ल्यामध्ये जे दरवाजे केलेले असतात किंवा पारिकारी असतात दरवाजांचे, त्यासाठी त्यांच्या काही वस्तू ठेवण्याकरता किंवा अथवा या ठिकाणी मशाल पेटवण्याकरता केला गेला असावा याचा उपयोग. असा हा महादरवाजा. आता इथून आपण किल्ल्याच्या वर जाणार आहोत. ही होती महादरवाजाकडची बाजू. तिकडून आपण आपल्या प्रथम येताच आपल्या दृष्टीक्षेपास पडलेली आहे ती एक तोफ, या ठिकाणी तोफगाडा दिसत आहे आणि सध्या चांगल्या स्थितीमध्ये दिसत आहे, मात्र याचासुद्धा जीर्णोद्धार झालेला दिसत आहे. मात्र एक चांगल्या पद्धतीने आपल्याला तोफ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रांनो, महादरवाजापासून आतमध्ये येताच आपल्याला एक या ठिकाणी तोफ पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी आपण एक तोफ पाहू शकता आणि या तोफेचे लोकार्पण केले ते शिवशंभू प्रतिष्ठान रोहा रायगड यांच्या सौजन्याने दिनांक 26 जानेवारी 2025 म्हणजे याच वर्षी या तोफगाड्याचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. नक्कीच चांगलं कार्य केलेलं आहे. या ठिकाणी या तोफेला जणू की जीवनदान देण्यात आलेलं आहे. एक नवीन जीवन देण्याचं काम करण्यात आले ते शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने. खूप खूप धन्यवाद. कारण की अशा प्रकारचे तोफगाडे आपल्याला बहुतेक कमी किल्ल्यांवरती पाहायला मिळतात. दरवाजापासून थेट या ठिकाणी आपण महादरवाजा पाहिलात आणि इथून वर आल्यानंतर प्रथमतःच आपल्याला ही तोफ पाहायला मिळते. आपण जवळून पाहूया. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता शिवशंभू प्रतिष्ठान रोहा रायगड तोफगाडा लोकार्पण दिनांक 26 जानेवारी 2025. आणि अजून एक मित्रांनो, तुम्हाला या मी तोफेबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं, म्हणजेच ते वैशिष्ट्य असं आहे की ही तोफ जिवंत तोफ आहे. जिवंत याचा अर्थ असा की या तोफेमध्ये अजूनसुद्धा तोफगोळा आपल्याला पाहायला मिळतोय. मी तुम्हाला जवळून पाहून दाखवतो. पण आतमध्ये पाहू शकता एक तोफ. हे पहा मित्रांनो, आपल्याला आतमध्ये एक तोफगोळा सुद्धा दिसत आहे, म्हणजे एक जिवंत तोफ. एक चांगलं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. बहुतेक कमीच किल्ल्यांवरती अशा प्रकारचे तोफांमध्ये तोफगोळे असतात, मात्र या ठिकाणी आपल्याला सुस्थितीमध्ये अशी एक तोफ पाहायला मिळत आहे. धन्यवाद शिवशंभू प्रतिष्ठान रोहा रायगड. तुमच्यामुळे आज आम्हाला याची देही याची डोळा या तोफगाड्याचं दर्शन होत आहे. चांगल्या पद्धतीने चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता. चांगली सजावटसुद्धा केलेली आहे तोफेची. या ठिकाणी तोफेची चांगली मागची बाजूसुद्धा चांगलं लाकडी बांधकामसुद्धा पाहू शकता. लोकार्पण करण्यात आले. मात्र नक्कीच मी अजून एक विनंती करेन ते शिवशंभू प्रतिष्ठान रोहा यांच्या सर्व दुर्गसेवकांना की जर आपण या ठिकाणी आपल्या सौजन्याने एक छोटासा शेड, पत्र्याचा शेड जर उभारला तर या ठिकाणी या लाकडी बांधकामाला एक चांगलं रूप मिळेल, चांगली टिकाऊपणा मिळेल. नाहीतर पावसाळ्यात कदाचित यासुद्धा लाकडाची झीज होऊ शकते. मात्र एक चांगलं काम तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण चारही बाजूने पाहू शकता ही तोफ.
वर गेल्यानंतर अजून एका दरवाज्यावरती आपल्याला अजून एक तोफ दिसत आहे. छोटीशी तोफ आहे या ठिकाणी अजून सुद्धा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण येऊन पोचले सध्या एका तलावापाशी. या ठिकाणी एक तलाव आहे. प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे तलाव पाहायला मिळतील, जेणेकरून किल्ल्यावरती चांगला पाणी साठा राहावा याच उद्देशाने किल्ल्यावरती तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावरती अशा प्रकारचे तलाव पाहायला मिळतात. आणि सुद्धा जी तुम्ही ही दगडं पाहतात ती याच किल्ल्यावरती कातळ कोरून या ठिकाणी तुम्ही भिंती पाहतात. हे कोरीव काम करून, कातळाला कोरीव काम करून या ठिकाणी हेच दगडं वापरण्यात येतात. सध्या आपण चाललो आहोत गडावरच्या गडदेवतेकडे. गडावरची गडदेवता. मित्रांनो, आपण सध्या गडावरच्या गडदेवतेकडे आलेलो आहोत. नक्कीच या मंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी आपण पहिल्याच पायरीवरती पाहू शकता. तारीख लिहिलेली आहे 25/3/2007. हर हर महादेव. मंदिरापाशी आल्यानंतर तुम्हाला एक मंदिराच्या समोरच एक नंदी पाहायला मिळेल. त्यानंतर प्रथमच गणपती बाप्पाची चांगली मूर्ती या ठिकाणी, कोरीव मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी अजून एक देवाची मूर्ती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर खाली उतरल्यानंतर भोलेनाथ महादेव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर हर महादेव. त्यानंतर अजून एका देवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला हे समोर एक शिल्प पाहायला मिळते. अतिशय जुनं शिल्प आहे, प्राचीन शिल्प आहे. मात्र ते एक भग्नावस्थेत असल्या कारणाने या ठिकाणी त्याचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आले आहे. आणि त्यावर लिहिण्यात असं आलेलं आहे की श्री गणेशाय नमः, श्री जयदेव शके 1718, नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा, असं मजकूर या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे. आणि ते या ठिकाणी या मंदिरामध्ये आणून ठेवलेले आहे. सर्व शिवभक्तांनी, शिवशंभू प्रतिष्ठानच्या सर्व दुर्गसेवकांनी या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, सध्या आपण जात आहोत गडाच्या टाक्यांकडे. काही टाके आहेत पाण्याचे. असं म्हटलं जातं की वर्षाच्या 12 महिने या टाक्यांमध्ये पाणी असतं. सहा टाके आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी पिंगळसे गावची ग्रामदेवता पिंगळसे माता तिचं सुद्धा मंदिर आहे या ठिकाणी. पिंगळसे मातेचे छोटंसं मंदिर आहे. आणि ह्याच्या समोर आपण पाहू शकता या ठिकाणी एक आपल्याला एक शिल्प पाहायला मिळत आहेत. एक स्तंभावरती एक शिल्प पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की या ठिकाणी
वीर बाजी पासलकरांचं हे स्मृतिस्तंभ आहे, त्यांच्या आठवणीतील हे स्तंभ आहे. या शिल्पाच्या एका हातामध्ये आपल्याला तलवार पाहायला मिळतात आणि दुसऱ्या हातामध्ये आपले एक ढाल पाहायला मिळतात आपण. आणि त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी सुद्धा एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. खंडेरायांची मूर्ती असं म्हणतात. खंडेरायांची मूर्ती या ठिकाणी आहे. एलकोट जय मल्हार. अशी 7 पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुद्धा आपल्याला एक मित्रांनो प्रवेशद्वार दिसत आहे. छोटासा दरवाजा दिसत आहे. चांगली अशी कमानी सुद्धा आपण पाहू शकता महादरवाजासारखी. या ठिकाणी सुद्धा बंदीचीसाठी जसं आपण पाहिलं होतं महादरवाजाच्या ठिकाणी तसंच काशी रचना करण्यात आलेली आहे. इथे सुद्धा एक छोटासा बुरुज आपल्याला दिसत आहेत. सध्या पटकडी झाले मात्र या ठिकाणी सुद्धा एक बुरुज होता. सुंदर असा प्रदेश या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रोहा तालुका या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो. रोहा शहर आणि या बाजूला कुंडलिका नदी आपण या ठिकाणी पाहू शकता. सुंदर अशी शांतता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगला अनुभव आज मी घेतोय या निसर्गात. मित्रांनो आपण सध्या जातो आहे एक लाकडी पूल पाहण्यासाठी. तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय एक लाकडी पूल या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. इकडून जर ही गडाची दुसरी बाजू आहे पण पिंगळसे मार्गे या ठिकाणी गडावरून येऊ शकता. आपण सध्या आलो होतो ते मेढा गावापासून, मेढा गावाच्या पायथ्यापासून आलो होतो आणि ही वाट दुसरी वाट आहे गडाची. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाकडी पूल कशा प्रकारे याचं बांधकाम केलेलं आहे. इथून खालून छोटीशी दरी आपण पाहू शकता. अशा प्रकारचं लाकडी पूल. पण त्या बाजूने आलो आपण. पुन्हा एकदा आपल्याला त्या जिथे त्या बुरुजापाशी जायचं आहे. मित्रांनो गडाच्या पश्चिमेकडची बाजू आहे जिकडून आपण आलो. इथून मित्रांनो रोहा नागोठणे रोड गेलेला आहे आणि बाजूनच कोकण रेल्वेची लाईनसुद्धा गेलेली आहे. पलीकडे सर्व गाव आहे दिसत आहेत. शेणवई या ठिकाणी आहे. या ठिकाणी खारापटी आपल्याला दिसत आहे. नेडी खारापटी. या साईडला इकडे मेढा गाव आहे आणि त्यानंतर पलीकडे कुंडलिका नदी आपण या ठिकाणी पाहू शकता. थेट अरबी समुद्राला जाऊन मिळाले. सह्याद्रीतल्या अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातील अवचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल. अवचितगड हा रोहा तालुक्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडामध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून 5 किलोमीटर असलेल्या गडाची उंची तळापासून 305 मीटर किंवा 1000 फूट अशी आहे. अवचितगड हा कोकण आणि देशपठार यांच्या मधोमध असल्यामुळे संदेशवन व हेरगिरी यांच्यासाठी उपयुक्त किल्ला मानला जाईल. नागोठणे बंदर, रोहे बंदर, तळा, घोसाळा या परिसरातील धारा वसुलीचे काम अवचितगडावरून होत असे. गडावर पोहोचण्यासाठी रोह्यातून पिंगळसे मार्गे साधारणपणे 2 ते 2.5 तास लागतात. तिला अर्धा पाऊण तास रोह्यातून पिंगळसे जाण्यातच लागतो. पुढे 1.5 ते 2 तास गडावर चढण्यासाठी लागतात. त्या उलट जर तुम्ही मेढा मार्गे गेलात तर श्रम व वेळ दोन्हीची बचत होते. किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे आल्यानंतर सुद्धा आपल्याला एक तोफ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ठिकाणी अजून एक बुरुज आहे वरच्या ठिकाणी. त्या ठिकाणी जातो. पडझड झालेली आहे बुरुजाची.
जय शिवराय. छोटीशी वाटे पायाची सुद्धा या ठिकाणी नाचूस झालेली आहे. या ठिकाणी एक भगवा ध्वज पाहायला मिळत आहे. इथून मात्र पलीकडचा सर्व परिसर पाहायला मिळत आहे. मित्रांनो, मगाशी मी त्या जागेवरून म्हटलं होतं की तुम्हाला या बाजूला किल्ले घोसाळगड आहे आणि या बाजूला किल्ले बिरवाडी. तसंच फिरत फिरत या बाजूला जर आलो तर या ठिकाणी किल्ले रायगड आहे. म्हणजे इथून बरंच दूर आहे, मात्र या डोंगराच्या पलीकडे त्या बाजूला त्या दिशेला किल्ले रायगड, त्या दिशेला किल्ले रायगड आहे. या दिशेला गेलं तर किल्ले प्रतापगड. तिथून इकडून आल्यानंतर हा जो समोरचा डोंगर आहे इथे घेरासूरगड आहे आणि पलीकडे त्या ठिकाणी सुधागड आहे, किल्ले सुधागड. आणि सुधागडच्या पलीकडे किल्ले तैलबेल. सध्या आता वातावरण खराब असल्याकारणे त्या ठिकाणी आपल्याला तैलबेलच्या भिंती पाहू शकत नाही. मात्र तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर मग आपल्याला पालीचा सरसगड किल्ला लागतो, तो या दिशेला आहे. आज गडावर येताना मी माझ्यासोबत एक भगवा ध्वज घेऊन आलो होतो आणि जाताना तो या बुरुजावर लावून गेलो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. गो माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. भारत माता की जय. मित्रांनो, मी सर्व शिवभक्तांना, सर्व दुर्गसेवक संस्थांना आणि सर्व शिवप्रेमींना एक जाहीर आवाहन करतो, एक विनंती करतो की आपण प्रत्येक आपल्या घराच्या आसपास किंवा आपल्या परिसरातील जेवढे सुद्धा दुर्ग आहेत, जेवढे सुद्धा किल्ले आहेत त्यांचं नक्कीच संवर्धन करा. मी आज किल्ले अवचितगडावर आलो आहे. किल्ल्यावरती बरंचसं मी आज बांधकाम पाहिलं, बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार झालेल्या पाहिल्या, जे की शिवदुर्ग संस्था रोहा यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आपण ती तोप पाहिलीत, आपण एक शिलालेख पाहिलं, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. महादरवाजा पाहिला आणि बऱ्याचशा अशा पायऱ्यासुद्धा पाहिल्या ज्या की पुनर्वसन केले, ज्यांचं ज्या पडकळीस आल्या होत्या, मात्र त्या एका या संस्थेमार्फत त्याचं चांगलं पुनर्वसन केलं त्याचं आणि चांगलं श्रमदान केलं. या सर्व माझ्या बांधवांनी चांगलं श्रमदान केलं, माझ्या सर्व दुर्गसेवकांनी. आणि या ठिकाणी ते आपली सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व हा जो अमूलाग्र ठेवा आहे त्या संस्कृतीचं जतन करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत. अजून एक संस्था आहे ज्याचं मी नक्कीच आवर्जून नाव घेईन, ती म्हणजे पनवेल, कर्जत, खोपोली, खालापूर या विभागातील एक संस्था, नामवंत संस्था आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेचं नावलौकिक होत आहेत. अशी संस्था श्रीमद रायगिरू प्रतिष्ठान रायगड विभाग यांच्या सौजन्याने दर रविवारी एकसुद्धा ते रविवार चुकवत नसतात. श्रीमद रायगिरूच्या सर्व शिलेदारांना, सर्व मोहिमेच्या शिलेदारांना माझा मानाचा मुजरा आहे. कारण की हे लोक कुठलाच रविवार असं वाया जाऊन देत नाही. त्यांनासुद्धा त्यांचे पर्सनल कामं असतात, पर्सनल गोष्टी असतात, फिरायचं असतं, मात्र ते सर्व सोडून हे लोक शिवकार्य करत असतात. म्हणजेच गडकिल्ले वगैरे असतात किंवा जुने बारव वगैरे आपला जुना ठेवा आहे महाराजांचा, तो जतन करण्याचं काम करत असतात आणि या सर्व गडकिल्ल्यांना एक नवीन जीवन देण्याचं काम करत असतात आणि दुर्ग संवर्धनाचं काम करतात. त्या सर्वांना, सर्व दुर्ग शिलेदारांना आणि सर्व माऊलींना माझा मानाचा मुजरा श्रीमद रायगिरू प्रतिष्ठान. आणि या अवचितगडावर सुद्धा बऱ्याचशा मोहिमा होत असतात. माझा मित्र राज मस्कर पिंगळसे गावचा आहे आणि ते सर्व सहकारी या ठिकाणी शिवदुर्ग प्रतिष्ठानचे या ठिकाणी चांगलं काम करत असतात आणि गड संवर्धनाचं काम, बऱ्याचशा मोहिमा ते या ठिकाणी राबवत असतात. त्यांनासुद्धा माझा मानाचा मुजरा आहे. आणि संपूर्ण रायगडभर, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यासुद्धा संस्था आहेत जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन करतात आणि दुर्ग संवर्धनाचं काम करतात, त्यांनासुद्धा माझा मानाचा मुजरा आहे. मित्रांनो, या अवचितगडावर सालावतप्रमाणे दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला जातो. जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच दिवाळी पहाटच्या आदल्या दिवशीच्या रात्री या ठिकाणी सर्व दुर्गसेवक वस्तीला येत असतात आणि
या कार्यक्रमाचं आयोजन करतात। दरवर्षी दिवाळी पहाट असते, अनेक दिव्यांचा लखलखाट या किल्ल्यावरती होतो, मशाली पेटत असतात आणि चांगले गोंधळ वगैरे दिवटी वगैरे पेटवतात, मशाली पेटवतात आणि जागरण होत असतो या किल्ल्यावरती। जर कोणाला या मोहिमेचा भाग व्हायचा असेल, या कार्यक्रमाचा भाग व्हायचा असेल तर नक्कीच तुम्ही या गडावरती येऊ शकता दिवाळी पहाटसाठी। मित्रांनो, आपण सध्या जात आहोत ते दिंडी दरवाजापाशी। या ठिकाणी दिंडी दरवाजा आहे। पाहू शकता तुम्ही दिंडी दरवाजा, आणि या दिंडी दरवाजापाशी सुद्धा एक तोफ ठेवण्यात आलेली आहे। ही ती दिंडी दरवाजा जवळची तोफ, आणि या इथे सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे, मानवनिर्मित पाण्याचं टाकं तुम्ही पाहू शकता। सध्या हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, मात्र पावसाळ्यामध्ये हे संपूर्ण फ्रेश होऊन जाईल, पुन्हा एकदा भरून जाईल। आणि पलीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी सनसेट होत आहे। संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत आणि आता आपल्याला गड उतार करायचं आहे। तरी आपलं एक शेवटचं पॉईंट राहिलेलं आहे, तो म्हणजे मेढा साईडचा बुरुज, म्हणजे मेढा जो गाव आहे, मेढा गावाच्या बाजूला असलेला बुरुज, जो की आपल्याला रोडवरून दिसतो। या ठिकाणी आपण पाहू शकता आपण बुरुजापाशी आलेलो आहोत आणि खालून कोकण रेल्वे पाहू शकता, मालगाडी चाललेली आहे। सुंदर असा नजारा या ठिकाणी दिसत आहे आणि आपण या बुरुजावर पोहोचलेलो आहोत। आज तो बुरुज जो आपण पाहिला होता सकाळी सुद्धा रोडवरून, इथे सुद्धा एक तोफ ठेवण्यात आलेली आहे। तोफेचा मारा थेट या समोरच्या दिशेने ठेवण्यात आलेले आहे। अतिशय मोकळी अशी जागा आहे। या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात दिवाळी पहाटच्या दिवशी। चांगली अशी जागा आहे, गडावरची ऐसपैस अशी जागा आहे। गडाची तटबंदी सुद्धा पाहू शकता। सूर्यदेव मावळतीस गेलेला आहे, आपल्याला सुद्धा गड उतार करावे लागेल। अवचितगडाच्या इतिहासात मात्र 17व्या शतकापासूनचे उल्लेख सापडतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत गड नगरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो 1658 साली आदिलशहाकडून जिंकून घेतला। चौल रेवदंड्याचे पोर्तुगीज तसेच तळे घोसाळ्यापासून नागोटणे खाडीपर्यंतच्या परिसरावर ठेवता येणारे लक्ष या बाबी लक्षात घेऊन महम्मद शेख या स्थपतीच्या देखरेखीखाली गडाची पुनर्बांधणी करण्यात आली। त्यानंतर किल्ला कायम मराठ्यांकडेच राहिला। अवचितगडावर येण्यासाठी नजीकचे लोकल पॅसेंजर रेल्वे स्टेशन निडी आहेत, तसेच एक्सप्रेसचे स्टेशन रोहा आहे। तर मित्रांनो, वाजले 7:13 आपला गड उतार झालेला आहे सक्सेसफुली। तब्बल 23 मिनिटात आपण गड उतार केला। चढताना थोडीशी दमछाक झाली होती, मात्र 23 मिनिटात आपण उतरलो, कारण की अंधार होत चालला होता आणि आतमध्ये घनदाट जंगल होतं। मात्र म्हणून थोडंसं पटापट घाईमध्ये आपण उतरलो, व्हिडिओ काही करू शकलो नाही। मात्र आता व्हिडिओचा शेवट करतो आहे। व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र। तोपर्यंत पुन्हा भेटू। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भवानी।